कांदा कटिंग करून घ्यायचा आहे अंडा मसाल्यासाठी। कांदा कटिंग करून घेतोय। कोथिंबीर पण कटिंग करून घ्यायची आहे। अशा प्रकारे एकदम बारीक कटिंग करायची आहे। रश्श्यावरती ठेवूया आपण थोडा अंडा मसाल्यावरती थोडा 5 मिनिटे झाकण। मी विकास कोकणकर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमच्यासाठी एक रेसिपी खास घेऊन आलेलो आहे। ती पाहूया। अंडा मसाला आहे बघा, ही अशी तयार केलेली आहे छान। चला जाऊया आपल्या रेसिपीकडे। पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आज एक खास रेसिपी बनवायची आहे अंडा मसाला। बघा, त्यामध्ये अंडी टाकायची आहेत उकडत। अंडा मसाला रेसिपी बनवायची आहे। अंड्याच्या पाण्याला उकळा आलेला आहे। अंडी चांगली शिजत आहेत। 5 ते 10 मिनिटं लागतील। त्यानंतर आपण ती काढून घेऊया। टोमॅटो घेतलेले आहेत, 3 कांदे घेतले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 4-5 पाकळ्या लसूण घेतलेली आहे, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। हे बघा मंडळी, कोथिंबीर घेतलेली आहे। हे आता कटिंग करून घ्यायचं आहे। चला कटिंग करूया। कांदा कटिंग करून घ्यायचा आहे अंडा मसाल्यासाठी। कांदा कटिंग करून घेतोय। झटपट रेसिपी होते। टिफिनसाठी पण मस्त आहे। अर्ध्या तासामध्ये तयार। टोमॅटो कटिंग करून घ्यायचा आहे, त्याचा डेट कापून घ्यायचा आहे। या प्रकारे टोमॅटो कटिंग करायचा आहे बारीक एकदम, कारण का विरघळल्या पाहिजे झटकन। अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे। 2 टोमॅटो घ्यायचे आहेत, जास्त घ्यायचे नाही। लसूण कटिंग करून घ्यायचे, अशी बारीक कटिंग करायची लसूण। मस्त ती कटिंग होते। लसूण पण 5-6 पाकळ्या घ्यायच्या आहेत। छान कटिंग करायची। लसूण टाकली तर थोडा अंडा मसाल्याला चव जास्त येते। कोथिंबीर पण कटिंग करून घ्यायची आहे। अशा प्रकारे एकदम बारीक कटिंग करायची आहे। छान कटिंग होतं। कोथिंबीर टाकली का चव जास्त येतं। कांदा पण कटिंग करून झालेला आहे। इकडे कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण पण कटिंग करून घेतलेले आहे, 1 तुकडा अद्रकचा घेतलेला आहे, 2 मिरच्या पण कटिंग केलेल्या आहेत, टोमॅटो पण कटिंग केलेला आहे, कोथिंबीर भी कटिंग करून घेतलेली आहे। चला जाऊया आपल्या रेसिपीकडे। रेसिपी कशी होती आहे बघूया आपण। भांडा गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 पलट तेल टाकायचं आहे। तेल पण गरम होत आलेलं आहे। त्यामध्ये अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। हळद टाकूया आपण, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही टाकायची। आपली अंडी फ्राय करायची आहेत। तेल पण मस्त गरम झालेलं आहे।
त्यामध्ये आपली अंडी टाकूया. कडक फ्राय करून घ्यायचे आहेत वरतून कोटिंग अंड्याला. वरतून थोडासा मसाला टाकायचा आहे, थोडासा मसाला टाकायचा आहे कलरसाठी. बघा अंडी कडक होईत चाललेली आहेत. कोटिंग केलेली आहे त्याला आपण, कडक कोटिंग. आपण आता ते काढून घेऊया. कडक कोटिंग झालेली आहे त्यांची. बघा ह्या प्रकारे आहे. पुन्हा त्यामध्ये तेल टाकायचं आहे एक पली. त्याच तेलामध्ये तोच भांडा, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा लसूण टाकायची आहे, ती जी कटिंग करून घेतली होती ती, आणि मिरची पण ॲड करायची आहे. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता ॲड करायचा आहे. आता कांदा ॲड करूया आपण त्यामध्ये, 3 कांदे. चांगल्या प्रकारे भाजून घेऊया, ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत. त्यामध्ये अद्रक किसून टाकायचं आहे. थोडाच टाकायचा आहे, जास्त नाही. जो तुकडा घेतला होता तो पूर्ण टाकायचा आहे. खाताना थोडा दाताखाली चव येण्यासाठी. अशा प्रकारे करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. चव सुद्धा चांगली लागते अशी. कांदा आपला तांबूस कलर आलेला आहे, त्याला ब्राऊन कलर. त्यामध्ये ॲड करायचा टमॅटो, थोडासा मीठ टाकायचं आहे चवीनुसार, कारण का टमॅटो आहे ते विरघळल. पुन्हा थोडंसं टाकूया, आता थोडं टाकलेलं आहे. आपले घरचे मसाले त्यामध्ये ॲड करायचे आहेत. धना पावडर ॲड करायची आहे 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, आणि आगरी कोली मसाला 1.5 चमचा ॲड करायचा आहे. आणि चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत कलर सुटेपर्यंत. त्यामध्ये थोडासा पाणी ॲड करायचं आहे, 1 वाटीभर. थोडासा पाणी ॲड करायचं 1 वाटीभर.
बस हे बघा मस्त होते. तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. आपली ग्रेव्ही झालेली आहे तयार. त्यामध्ये एक अंडा घ्यायचा आहे, असं त्याला हे करून टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि ते त्याच्यावरती थोडंसं सोडायचं आणि लगेच हलवायचं आहे. एक वेगळीच ट्रिक आहे, तुम्ही पण करून बघा, मस्त होईल. आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडासा पाणी, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. बस मस्त की असं तुम्ही पण करून बघा, नक्कीच चव येईल. आता त्यामध्ये ॲड करायचं आपले अंडी, हे मध्ये कटिंग करून घ्यायची आहेत. बघा अशी कटिंग करायचे आहेत, 2 भाग करायचे आहेत. नंतर हलवायचं नाही, बघा मस्त कटिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. पुन्हा थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जास्त नाही. आपला मसाला जो आहे तो मसाला आपला जळणार नाही म्हणून थोडासा पाणी ॲड करायचं आहे. आणि अजिबात हलवायचं नाही, तर 5 मिनटं ठेवून देऊया. त्यामध्ये थोडा मीठ टाकायचं आहे आणि वरतून टाकायची ती कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. थोडासा मीठ टाकायचं आहे. रश्श्यावरती ठेवूया आपण थोडा अंडा मसाल्यावरती, थोडा 5 मिनिटं झाकण, 5 मिनिटासाठी ठेवायचा आहे. मग आपला होईल रेडी अंडा मसाला. आपला आता झाकण काढूया. 5 मिनिटं झालेली आहेत. हे झालेले आपला अंडा मसाला ग्रेव्ही. थोडासा पाणी आहे, त्यासाठी आपण 5 मिनिटं ठेवूया, पाणी सर्व आटून जाईल. हे बघा छान असा कलर आलेला आहे. तुम्ही पण करून बघा, मस्त छान होतं. आपला झालेला अंडा मसाला रेडी. बघा मस्त कलर आलेला आहे. तुम्ही पण बनवून बघा, नक्कीच तुम्हाला पण आवडेल. कमेंटमध्ये सांगा मला कसं होतंय ते.